भारताच्या स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन आज आपण साजरा करतोय। काही वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे इंग्रजांनी आपल्या देशावर कब्जा केला, अगदी त्याच प्रमाणे आज डायबिटीजने आपल्या देशाला वेठीस धरलाय। त्यावेळी आपण इंग्रजांचे गुलाम होतो, आज आपण वेगाने वाढणाऱ्या डायबिटीजचे, त्याच्या महागड्या औषधांचे किंवा मग इन्सुलिनच्या इंजेक्शनचे गुलाम झालेलो आहोत। पण आता वेळ आली आहे या आजाराविरुद्ध लढा देण्याची। मात्र तो कसा, याच विषयावर आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी, हितगुज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आजचा आपला विषय आहे टाइप 2 डायबिटीज विरुद्ध आयुर्वेदचा लढा आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर गुरुदत्त अमीन सर। सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर या विषयाला सुरुवात करूया। नमस्कार डॉक्टर। नमस्कार सर, आपण बघतोय टेक्नॉलॉजी खूप पुढे जाते, उपचार बदलतायत, अनेक गोष्टी बदलत चाललेल्या आहेत, मात्र तरीही अजूनही आपण त्याच डायबिटीजच्या वेढ्यामध्ये अडकलेलो आहोतच। नेमकं आपण कुठे कमी पडतोय या संदर्भात सांगा। याच्या मागे ना मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आपली एक पराभूत मानसिकता। इंग्रज आपल्या देशातून निघून तर गेले, परंतु आजही आपण मानसिक दृष्टीने त्यांचे गुलाम आहोत। कसं तर आपल्या आयुर्वेदामध्ये, आपल्या देशातल्या आयुर्वेदामध्ये हे सांगितलेलं होतं की डायबिटीज हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे। कफाच्या प्रमेय नावाची एक संकल्पना आहे आयुर्वेदामध्ये आणि त्यात स्पष्टपणे सांगितलंय ग्रंथकारांनी किंवा आयुर्वेदाच्या आचार्यांनी की डायबिटीज पूर्णपणे बरा होऊ शकतो। परंतु आपण आपल्या पूर्वजांचं न ऐकता कुठे ना कुठेतरी पाश्चात्य देशातून येणारं ज्ञानच श्रेष्ठ आहे अशा मानसिकतेमध्ये राहिलो आणि त्या मानसिक गुलामीमुळे कुठे ना कुठेतरी आज आपल्याला हा डायबिटीज पूर्णपणे आपल्या देशामध्ये वाढताना दिसतोय। मला वाटतं या ठिकाणी आवश्यकता आहे ती सगळ्यात पहिले समजून घेण्याची की आपल्या देशातल्या लोकांसाठी उपयोगाच्या गोष्टी कोणत्या आहेत, कशा पद्धतीने आपण या डायबिटीजला पूर्णपणे परास्त करू शकतो आणि आयुर्वेदात जे काही सांगितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी फॉलो करून आपल्याला या डायबिटीजला पूर्णपणे रिव्हर्स करायचं आहे। जर ही मानसिकता आपण बदलली की हो मी सुद्धा या डायबिटीजशी लढा देईन, आयुर्वेदाची माहिती करून घेईन, आयुर्वेदातून कशा पद्धतीने हा रोग बरा होऊ शकतो हे समजून घ्यायचा प्रयत्न करीन, असा जर निर्धार आपल्यापैकी प्रत्येकाने केला तर आपल्या भारतामध्ये जे आज 6-7 करोड डायबिटिक आहेत, 7-8 करोड प्री डायबिटिक आहेत, हे नक्कीच यांच्या आजारातून पूर्णपणे बाहेर येऊ शकतील। का? कारण टाइप 2चा डायबिटीज हा पूर्णपणे रिव्हर्सिबल आहे। परंतु बऱ्याच पेशंटना हे वाटतं की नाही, एकदा डायबिटीज झाला की जन्मभर गोळ्या खात राहायच्या आणि त्या गोळ्या खाऊन काय होतंय, साधी एक गोळी खायची, त्याने शुगर छान कंट्रोलमध्ये राहते आणि मला काही हवं ते खाता येतं। परंतु मित्रांनो लक्षात घ्या की ह्याच मानसिकतेचा परिणाम पुढे असा होतो की हाच डायबिटीज वर्षानुवर्ष वाढत जातो। तुम्ही गोळ्या तर खात राहता, परंतु काही दिवसांनंतर तुम्हाला कळतं की त्या गोळ्यांनी तो डायबिटीज कंट्रोलमध्ये राहत नाहीये, तुम्हाला अजून पुढच्या गोळ्यांची गरज पडतीये आणि मग असं करत 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 गोळ्यांची संख्या एका गोळीपासून वाढत 7-8 गोळ्यांपर्यंत जाते आणि भविष्यात इन्शुलिनची पण गरज पडते। बरं, एवढं सगळं होत असताना कॉम्प्लिकेशन सुद्धा येत राहतात आणि म्हणून मला वाटतंय की प्रत्येकाने आज हे समजून घेतलं पाहिजे की टाइप 2 डायबिटीज 100% रिव्हर्सिबल आहे। आपल्याला फक्त आयुर्वेदातून कसा हा बरा करता येईल हे समजून घेतलं पाहिजे आणि एकदा की हे समजलं की निश्चितच तुमचा डायबिटीज रिव्हर्स होणार आहे। निश्चितच। तेव्हा डॉक्टरांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे मधुमेह हा जीवनशैलीशी निगडित आजार आहे। आपल्या चुकीच्या आहारामुळे आपल्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढतंय। कुणाही व्यक्तीला एक आदर्श जीवन मिळणं आवश्यक असतं आणि मधुमेहाच्या रुग्णाला तर याबाबत जास्त जागृत राहणं आवश्यक आहे। तर मधुमेही रुग्णाकरिता एक आदर्श जीवनशैली कशी असायला हवी हे नक्कीच जाणून घ्या। त्याकरिता तुम्हाला फक्त माधवबागच्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि त्याकरिता तुम्हाला दिलेल्या क्रमांकावर तुम्ही फक्त मिस कॉल द्या। 022489323223 या क्रमांकावर तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे। माधवबागची टीम तुम्हाला याबद्दल सहकार्य नक्कीच करेल। डॉक्टर, सध्याच्या परिस्थितीमध्ये डायबिटीज आपण 2 प्रकारचे बघितलेले आहेत, एक टाइप 1 आणि टाइप 2। या व्यतिरिक्त प्री डायबिटीज संदर्भात देखील आपण ऐकतोय। हे प्री डायबिटीज किती गंभीर आहे आणि ह्याचे दुष्परिणाम काय काय होऊ शकतात या संदर्भात सांगा। बेसिकली प्री डायबिटीजचा अर्थच किंवा व्याख्याच त्याची अशी आहे की टाइप 2चा जो डायबिटीज असतो त्याच्या आधीच्या कंडिशनला प्री डायबिटीज म्हणलं जातं। म्हणजे काय, तर ज्यावेळी तुमची उपाशी पोटीची रक्तातली साखर ही साधारण 100च्या वरती आणि साधारण 124च्या 125च्या आतमध्ये अशी असते, त्यावेळी त्या कंडिशनला म्हणलं जातं प्री डायबिटीज। आता या प्री डायबिटिक पेशंटमध्ये एक मजेशीर गोष्ट दिसते। काय दिसते तर या पेशंटमध्ये उपाशी पोटीची साखर वाढलेली दिसते आणि जेवणानंतरची साखर ॲब्सोल्युटली नॉर्मल दिसते। म्हणजे काय, तर जेवणानंतर साखर किती आहे, काही काही वेळा 100 पण येते आणि उपाशी पोटी साखर 120
असं जे गणित असतं या ठिकाणी या परिस्थितीला म्हणतात प्री डायबिटीज. आणि या पेशंट्समध्ये एक गोष्ट अतिशय महत्त्वाची असते ती ही की हे पेशंट भविष्यामध्ये ब्लॉकेजेस, ब्लड प्रेशर आणि ॲक्च्युअल डायबिटीज या तिघांसाठी तयार पार्श्वभूमी त्यांची झालेली असते. आणि म्हणूनच प्री डायबिटीजच्या पेशंटनी लक्षात ठेवलं पाहिजे की आत्ता आपण एका अशा बॉर्डरवरती किंवा अशा प्लॅटफॉर्मवरती येऊन बसलेलो आहोत की जिथून हार्ट डिसीज पण निर्माण होऊ शकतो, ब्लड प्रेशर पण निर्माण होऊ शकतं आणि डायबिटीज तर होणारच आहे. मग या ठिकाणी केलं काय पाहिजे, तर या ठिकाणी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत या प्री डायबिटीजमधून पटकन बाहेर येण्याचे. आणि हे निश्चितच शक्य आहे. तुम्ही तुमच्या या प्री डायबिटीज कंडिशनमधून पूर्णपणे मुक्त होऊ शकता जास्तीत जास्त मी म्हणेन 90 दिवसांमध्ये. त्यासाठी तुम्हाला समजून घेतलं पाहिजे की कशा पद्धतीने पंचकर्म केली पाहिजेत, शरीर शुद्धीकरण केलं पाहिजे, कोणता आहार घेतला पाहिजे, कशा पद्धतीने व्यायाम केले पाहिजेत, कोणत्या तपासण्या रेग्युलर केल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर या प्री डायबिटीजच्या कंडिशनमधून बाहेर पडणं अतिशय सोपं असतं. 3 महिन्याचा फक्त खेळ आहे. 3 महिन्यात आपण या डायबिटीजमधून पूर्णपणे स्वतःला मुक्त करू शकतो. निश्चितच तेव्हा फक्त 3 महिन्यांचा हा खेळ आहे आणि या 3 महिन्यांच्या उपचारामध्ये तुम्ही डायबिटीज पासून मुक्त होऊ शकतात. आणि आता इथं आपण अशा एका आनंदी रुग्णाचं मनोगत ऐकूया ज्याला नुकताच मधुमेह असल्याचं आढळलं होतं, पण नंतर पंचकर्म चिकित्सेच्या साहाय्यानं तो आता मधुमेह आणि त्यामुळं उत्पन्न होऊ शकणाऱ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीपासून मुक्त झालेला आहे. बघूयात. 8 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही रेग्युलर चेकअप करतो दरवर्षी. सडनली इन जानेवारी 2021 जेव्हा टेस्ट केलं तर माझं शुगर सडनली इट वॉज अराउंड 280-290. ॲलोपॅथी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली सुद्धा. आणि ते अपॉइंटमेंटच्या एक दिवसा अगोदर माझ्या वाईफला माधवबागच्या रिलेटेड एक तिने ॲडव्हर्टाइजमेंट बघितली किंवा ते रिव्ह्यूज वाचले. तर तिने मला सांगितलं की आपण अमित हे ट्राय करूया का, माधवबाग आयुर्वेदिक आहे. तर मी पण फ्रँकली पहिल्यापासून ॲलोपॅथी मेडिसिनच्या फेवरमध्ये नव्हतोच, म्हणून मी ट्रीटमेंट घेतली नव्हती. माधवबागमध्ये आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचं 6 महिन्यात डायबिटीज रिव्हर्स होईल. तर हे ऐकून मला एक प्लेझंट शॉक मिळाला, कारण असं कोणी मला ॲश्युरन्स दिलं नव्हतं आधी. तर मी बोललो ठीक आहे. तर इनिशियली 2 महिने डाएट बॉक्स त्यांचा फॉलो केला. मी तो माधवबागचा येतो. माझं HbA1c जेव्हा फर्स्ट टाइम केलं माधवबागमध्ये इट वॉज अराउंड 9.7 आय रिमेंबर. नंतर ते हळूहळू 8 वर आलं, नंतर 7. Nonether, at the end of the 6 months, I think now it is somewhere around, I think 5.9 or something, in that range, which is, a non-diabetic range. I am GTT negative. तर हा पण माझ्यासाठी प्रेझेंट सरप्राईज आहे. ऑल थँक्स टू माधवबाग डुईंग समथिंग अनइमॅजिनेबल फॉर मी. ॲटलीस्ट फॉर मी. आय वॉज नॉट इमॅजिनिंग की डायबिटीज विदाउट ॲलोपॅथी मेडिसिन्स कमी होऊ शकतं. मला माहितीच नव्हतं. गेटिंग मी रिअलाइज दॅट दिस कॅन बी ट्रीटेड इवन विदाउट ॲलोपॅथी मेडिसिन्स. हे मला खूप जास्ती चांगलं वाटलेलं. ट्राय माधवबाग. एकदा ट्रीटमेंट घेऊन बघा आणि डेफिनेटली आपल्याला रिझल्ट्स मिळतील. निश्चितच तेव्हा रिझल्ट्स किती उत्तम होते हे आपण जे रुग्ण होते त्यांच्या प्रतिक्रियेतून आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. डॉक्टर, टाईप 2 डायबिटीज ज्या रुग्णांना असतो हा अतिशय आपल्याला माहितीच आहे की गंभीर आणि त्याच्यामुळे इन्सुलिन गोळ्या ह्यामुळे अक्षरशः रुग्ण जे असतात ते हैराण झालेले असतात. अशा रुग्णांना जर आपण बघितलं आणि ही रुग्ण जर माधवबागमध्ये आली तर त्यांना तुम्ही कशी मदत करतात? नक्कीच. मला इथे एक मुद्दा महत्त्वाचा सांगावासा वाटतोय की बऱ्याच पेशंटना मी पाहतो त्यांच्या खूप साऱ्या गोळ्या चालू असतात आणि या सगळ्या गोळ्यांचे वेगवेगळे साईड इफेक्ट सुद्धा त्यांच्या शरीरात जाणवत असतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीतच नसतं की डायबिटीजच्या गोळ्यांमुळे चक्कर येते, डायबिटीजच्या गोळ्यांमध्ये तुम्हाला चालताना दम लागू शकतो, डायबिटीजच्या गोळ्यामुळे तुमचे पाय दुखू शकतात. आता पेशंटला काय वाटतं की मी ज्या काही गोळ्या खातोय ती शुगर कंट्रोल करण्यासाठी करतोय आणि ही जी काही वेगवेगळी लक्षणं जाणवत आहेत शरीरात हे काहीतरी वेगळा आजार आहे. आणि इथे सगळ्यात मोठी गफलत होते. तो पेशंट लिटरली कन्फ्यूज होऊन जातो की नक्की करू तर काय करू. या गोळ्या घेतल्या तर हे सगळे सिम्पटम जाणवतात आणि या गोळ्या नाही घेतल्या तर शुगर वाढते. मग मी नक्की माझ्या डायबिटीजवरती मात कशी करू. आणि या संभ्रमित अवस्थेमधून त्या रुग्णाला बाहेर काढण्यासाठीच माधवबागमध्ये पंचसूत्रांचा वापर केला जातो. सगळ्यात पहिलं सूत्र असतं प्रॉपर असेसमेंट, योग्य त्या तपासण्या. का तपासण्या गरजेच्या आहेत? कारण त्या पेशंटच्या शरीरातल्या वेगवेगळ्या पॅरामीटर्सची स्थिती आपल्याला कळली पाहिजे. फास्टिंग ब्लड शुगर, पोस्ट प्रँडियल ब्लड शुगर, HbA1c, गरज पडल्यास C पेप्टाइड, गरज पडल्यास व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन B12 या सगळ्या गोष्टींचा अचूक अंदाज आपल्याला यायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने चिकित्सेची सुरुवात होते. मग त्या चिकित्सेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा व्यायाम,
अतिशय महत्त्वाची गोष्ट. मग त्या पेशंटला शिकवायचं कसं, की कोणते व्यायाम करायचे, एरोबिक म्हणजे काय, वेट ट्रेनिंग म्हणजे काय, स्ट्रेचिंग म्हणजे काय, बॅलन्सिंग म्हणजे काय, रेस्पिरेटरी म्हणजे काय, हे सर्व शिकवण्यासाठी माधोबाकडे एक सुंदरसा ॲप आहे, ज्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून त्या पेशंटसाठी 90 दिवसाचे कस्टमाइज एक्सरसाइज व्हिडिओज दिले जातात, ज्याचा वापर करून तो पेशंट व्यायाम करून आपला शुगर कंट्रोलमध्ये ठेवतं. दुसरा जे काही चिकित्सेचा सिद्धांत आहे तो आहे डाएट. आणि त्या ठिकाणी आपण आपलं डाएट किट वापरतो. 90 दिवसासाठी त्या पेशंटनी एक डाएट किट वापरायचं असतं. जे डाएट किट वापरलं की कळतं की आपली ऑटोमॅटिकली ब्लड शुगर लेवल आता कमी यायला लागलेले आहेत. पहिल्या आठवड्यामध्येच कळतं की आता शुगर इतक्या कमी झाल्यात की गोळ्या बंद करायची वेळ आलेली आहे. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात पेशंटचा कॉन्फिडन्स प्रचंड वाढतो आणि एक 3 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याच्या सगळ्या ॲलोपॅथीच्या गोळ्या आपण बंद करू शकतो. त्यामुळे हा डाएट किट दुसरं इंटरव्हेन्शन. तिसरं इंटरव्हेन्शन असतं पंचकर्म. पंचकर्म म्हणजे काय, तर एक शरीरातलं डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया. एक लक्षात ठेवा, आपल्या शरीरामध्ये जे काही विषद्रव्य असतात ते 2 प्रकारे आपण कॅटेगराईज करू शकतो. एक पाण्यात विरघळणारी विषद्रव्य आणि दुसरं चरबीत विरघळणारी विषद्रव्य. याच्यातली जी पाण्यात विरघळणारी विषद्रव्य आहेत ना, ती शरीरातून कायम रेग्युलरली बाहेर फेकली जातात लघवीच्या माटे. परंतु चरबीत विरघळणारी जी विषद्रव्य आहेत ती मात्र आपल्या शरीरात साठत असतात आणि या साठत राहणाऱ्या विषद्रव्यांना बाहेर टाकण्यासाठी पंचकर्म नावाची चिकित्सा अतिशय प्रभावी असते. आणि म्हणूनच माधोबागमध्ये या पंचकर्म चिकित्सांचा वापर केला जातो. मग त्याच्यामध्ये स्नेहन, स्वेदन आणि बस्ती सोबत विरेचन नावाची चिकित्सा, या एकंदरीत या पंचकर्म चिकित्सा केल्या जातात. पेशंटच्या शरीरातले व्हायटल्स इम्प्रूव्ह व्हायला पाहिजेत, पेशंटच्या रक्तवाहिन्या रिपेअर व्हायला पाहिजेत, कॉम्प्लिकेशन्समधून त्याला मुक्ती मिळाली पाहिजे, यासाठी आयुर्वेदिक औषधं वापरली जातात, जी तुमच्या शरीरामध्ये औषधांवरती डिपेंडन्सी निर्माण नाही करत. डिपेंडन्सी बिलकुल निर्माण न करता तुमच्या शरीराला बल देतात आतून रोगाशी लढण्याचं. आणि याच्यामुळे ही आयुर्वेदिक औषधं आपण या पेशंटना देत असतो. एकंदरीतच या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून 90 दिवसांच्या कालावधीमध्ये पेशंटला जे अपेक्षित असतं काय, तर सगळ्या गोळ्या बंद करून माझी ब्लड शुगर नॉर्मल राहावी, या ध्येयापर्यंत आपण त्याला आरामात पोहोचवू शकतो. निश्चितच सर. सोबतच सर अनेक वेळा असं होतं की ज्यांना डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे, याच डायबिटीसच्या प्रॉब्लेममुळे इतर साईड इफेक्ट देखील जाणवतात. त्याच्यात तहान लागणं, वारंवार लघवीला जाणं, चक्कर येणं किंवा हेल्थ कमी होणं. अनेक वेळा असा कुठला आजार असेल, तर कुठलाही आजार असू दे, जर शुगरचा पेशंट असेल तर जळलेला आजार लवकर जात नाही, तो अगदीच चिटकून राहतो शरीराला किंवा डोळ्यांची जी दृष्टी असते ती कमी होते. मग ह्या सगळ्या आजारांवर पण पंचकर्म चिकित्सा योग्य आहे का? तुम्ही एक लक्षात घ्या की डायबिटीज हे एक भरपूर साऱ्या सिम्पटम्स एक पेटारा येतो की ते पेटी उघडली की काय काय मिळू शकतं तुम्हाला हेअरफॉल मिळू शकतो, तुम्हाला डोळ्याचे इन्फेक्शन मिळू शकतात, तुम्हाला कॅटरॅक्ट, ग्लुकोमा, रेटॅनोपॅथी हे मिळू शकतं. पुढे जाऊन ओरल इन्फेक्शन सारखं सायन्युसायटिस होणं किंवा ओरल इन्फेक्शन्स होणे हे पण मिळू शकतं. रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, सारखा सर्दी खोकला होणे हेही डायबिटीसच्या पेशंटमध्ये कॉमन आहे. त्याच्या पुढे जाऊन चालताना दम लागणं, चालताना छातीत दुखणं, पोट साफ न होणं, गॅसेस होणं, ॲसिडिटी होणं, त्याच्याच बरोबरीने पुढे गेल्यानंतर अजून पायाला मुंग्या येणं किंवा पाय कंटिन्युअसली दुखत राहणं. एकंदरीतच डायबिटीज हा एक समूह आहे. हे एक फक्त वाढलेली साखर नाही आहे, याच्यामध्ये 100-160 सिम्पटम्स आहेत. आणि हे सगळे सिम्पटम कधी निर्माण होतात किंवा कधी रिव्हर्स होऊ शकतात, ज्यावेळी तुमचा डायबिटीज आतून बरा होईल. कंप्लीट रिव्हर्सल जर तुम्हाला हवं असेल, या रोगांपासून सगळ्या सिम्पटम्स पासून सुटका हवी असेल, तर फक्त गोळ्या खाऊन आणि साखरेला दाबून ठेवून उपाय नाही. आपल्याला रोगाची ट्रीटमेंट आतून केली पाहिजे आणि मग त्यासाठी माधोबागच्या या सर्व सिस्टीम्सचा फॉलो केला पाहिजे. लक्षात ठेवा, माधोबाग ही एक फक्त औषधं देऊन तुम्हाला बरं करू असं बिलकुल नाही. माधोबागच्या ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात मोलाचा वाटा आमच्या पेशंट्सचा असतो. का? कारण आमचे पेशंट्स ज्यावेळी या सगळ्या गोष्टी 100% फॉलो करतात, त्यावेळी त्यांना आउटस्टँडिंग रिझल्ट्स मिळतात. लक्षात घ्या की हे एक अतिशय सुंदर पद्धतीने आपण आपल्या शरीरावरती नियंत्रण प्रस्थापित करत असतो. आणि हे शरीरावरचं नियंत्रण एकदा का तुम्हाला मिळालं, नक्कीच आपल्या मनामध्ये सुद्धा एक प्रकारचा आनंद येतो, एक प्रकारची पॉझिटिव्हिटी निर्माण होते. आणि यासाठीच माधोबाग कटिबद्ध आहे. आपण आपल्या रुग्णांना त्यांच्या जीवनावरती पूर्ण नियंत्रण मिळवून देतो. साखरेवर नियंत्रण मिळवणं हे अतिशय सोपी गोष्ट आहे. डॉक्टर, नुकताच आपण ऐकलेलं होतं की इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माधोबागचं नाव कोरलं गेलं होतं. का ते नाव कोरलं गेलं होतं, त्यामागची नेमकी कारणं काय होती, मला ती जाणून घ्यायची डॉक्टर. बेसिकली ती एक मजेशीर गोष्ट होती. आपल्याला काहीतरी रेकॉर्ड करायचं आहे आणि रेकॉर्ड करायचा मागची जी पार्श्वभूमी होती ती अशी होती की माधोबागचे आमचे बरेचसे डॉक्टर्सनी भरपूर पेशंट्स डायबिटीजमधून रिव्हर्स केलेले होते.
आणि मग एका दिवशी असं ठरलं की या सगळ्या पेशंटची ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करायची. मग असं ठरलं की एकाच दिवशी करूया सगळ्यांची टेस्ट. मग एकाच दिवशी करायची, तर 660 पेशंटची टेस्ट एकाच दिवशी करायची होती ज्यांना डायबिटीज होता आणि डायबिटीजमधून आता त्यांच्या सगळ्या गोळ्या बंद झाल्या होत्या आणि त्यांचं HbA1c 6.5च्या खाली होतं कोणतीही गोळी न घेता. असे 660 पेशंट एकाच दिवशी त्यांचे GTT करायचं ठरलं. आता हे एकाच दिवशी करतोय म्हणजे काहीतरी मोठी गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे किंवा काहीतरी याची दखल घेतली पाहिजे म्हणून आम्ही अप्रोच केला काही रेकॉर्ड्सला. त्या रेकॉर्ड्सपैकी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने आम्हाला याच्यासाठी मान्यता दिली आणि त्यांनी हा रेकॉर्ड दर्ज करून घेतला. त्यांची टीम पूर्ण आमच्याकडे आली होती आणि या सगळ्या लाईव्ह इव्हेंट होता तो. 13 सेंटर्समध्ये 660 पेशंटची GTT टेस्ट झाली आणि तो एक प्रकारची एक वेगळा माहोल होता, कारण या सगळ्या पेशंटनी त्यांच्या आजारावरती विजय मिळवला होता. ही जी काही भावना आहे की माझ्या शरीरातल्या आजाराला मी वयाच्या 50व्या 60व्या वर्षी परास्त करू शकतो, ही जी काही भावना त्यांच्या मनात निर्माण झाली, मला वाटतं ही खरी एक अचिव्हमेंट होती आणि याच अचिव्हमेंटचा दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनी घेतली होती. आजही तो रेकॉर्ड तिकडे उपस्थित आहे. निश्चितच सर. डायबिटीज संदर्भात आणखीनही गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घ्यायच्या आहेत. त्यांच्या उपचारासंदर्भात माधवबाग काय स्पेशल करते ते देखील आपण जाणून घेणार आहोत. छोट्याशा ब्रेकची या ठिकाणी वेळ झाली आहे, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सोबत अर्थात माधवबागचे डॉक्टर आहेत आपल्यासोबत, जे डायबिटीज संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत. आणि आपल्याला माहितीच आहे की माधवबागमध्ये अनेक रुग्णांनी उपचार घेतलेले आहेत आणि त्यांना किती बेस्ट असे रिझल्ट्स मिळालेले आहेत. माधवबागमधून आपण बघितलेलंच आहे. ते उपचार कसे करण्यात आलेत आणि कसे त्यांना रिझल्ट्स मिळालेत आपण आणखीन एका रुग्णाकडून जाणून घेऊयात. नमस्कार, मी निलेश पंडित. मी राहायला इथे कांदिवलीला आहे. सांगायचं झालं तर मला बरेच वर्ष डायबिटीसचा आणि ब्लड प्रेशरचा त्रास होता. सडनली 1 वर्षापूर्वी खूप त्रास व्हायला लागला, विजन ब्लर व्हायला लागलं. म्हणून मी डॉक्टरांकडे चेक केलं, डोळ्याच्या डॉक्टरांकडे. त्यावेळेला मला रिक्वेस्ट केली त्यांनी की पहिलं HbA1c करून आणा. कोइन्सिडेंटली त्याच वेळेला मला माधवबागची पण एक ॲडव्हर्टाइजमेंट मिळाली होती, जिथे HbA1c साठी कॅम्प होता, त्यांनी ठेवला होता कांदिवलीला त्यांच्या ठाकूरबिले सेंटरमध्ये. आणि त्यावेळेला कळलं की माझं HbA1c खूप वाढलं आहे. त्या दिवशी मला फर्स्ट टाईम कळलं की डायबिटीस रिव्हर्सल पण होऊ शकतो, विच वॉज लाईक मिरॅकल फॉर मी. आणि ॲक्च्युली ते खरं घडण्यासाठी माधवबागमध्ये डॉक्टर मिनल यांच्या हेल्पमुळे माझा डायबिटीस आज रिव्हर्स होऊ शकला. आज मी कुठलीच ॲलोपॅथी डायबिटीससाठी कुठलंही आयुर्वेदिक किंवा काहीच औषध मी घेत नाही. आणि 2 वेळा आज ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करूनसुद्धा माझा रिझल्ट निगेटिव्ह आला आहे. सो थँक्स टू माधवबाग की जी माझी फॅमिली हिस्ट्री आहे, ज्या फॅमिलीमध्ये अजूनपर्यंत कधीही आम्ही ऐकलं नव्हतं की डायबिटीस हा रिव्हर्सल पण होऊ शकतो. जनरली डॉक्टरांनी घाबरवलेलं आहे की फॅमिली हिस्ट्री आहे, सांभाळा. पण फर्स्ट एव्हर आय मेट वन डॉक्टर मिनल, ज्यांनी माधवबागमध्ये की ज्यांनी मला कॉन्फिडन्स दिला की डायबिटीस तुमचा रिव्हर्सल होईल आणि गॅरंटी आमची आहे. आणि हे प्रूव्ह पण झालं. आज ॲब्सोल्युटली मी डायबिटिक रिव्हर्सल आहे आणि थँक्स टू माधवबाग त्याच्यासाठी. क्या बात आहे. डॉक्टर, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय की शुगर पेशंटला अनेक कॉम्प्लिकेशन्स असतात, इन्सुलिन घ्यावे लागतात. मग यावर पंचकर्मा कशी मदत करतं? बेसिकली कॉम्प्लिकेशन्स पासून मुक्ती हवी असेल तर तुम्हाला तुमच्या रक्तवाहिन्या रिपेअर करायला हव्यात. कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय, तर डायबिटीजमध्ये ज्यावेळी रक्तातली साखर वाढते, रक्तवाहिन्या सगळ्या शरीरातल्या डॅमेज होतात. मग या रक्तवाहिन्या जर रिपेअर करायच्या असतील तर त्या ठिकाणी पंचकर्मा नावाची चिकित्सा मदत करत असते. मग त्याच्यामध्ये स्नेहन, स्वेदन, बस्ती आणि गरज पडल्यास विरेचन, या सर्व ट्रीटमेंट्समुळे आपल्या रक्तवाहिन्या परत पूर्वीसारख्या लवचिक व्हायला लागतात, इलास्टिक व्हायला लागतात. आणि एकदा त्या इलास्टिक झाल्या की मग तुमच्या शरीरामध्ये रक्ताचा संचार प्राकृत पद्धतीने व्हायला लागतो आणि सगळे कॉम्प्लिकेशन्स हळूहळू रिव्हर्स व्हायला लागतात. मग ते डोळ्याचे प्रॉब्लेम असतील, हार्टचे प्रॉब्लेम असतील किंवा किडनीचे प्रॉब्लेम असतील. निश्चितच सर. तेव्हा एकूणच माधवबागच्या ट्रीटमेंटने शुगर पासून कसं दूर राहता येऊ शकतं या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती तुम्ही दिली. तुम्ही आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तेव्हा शुगर असेल, डायबिटीज, एकूणच या सगळ्या आजारांपासून जर तुम्हाला दूर राहायचं असेल तर माधवबागला निश्चितपणे आजच संपर्क साधा. त्यासाठी फक्त एक छोटासा मिस कॉल द्या. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार. हरी
संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे झी 24